ओम नमः शिवाय. नर्मदे हर. आत्ता वाजले सकाळचे 5:30. आपण 4ला उठलो होतो. सगळं आवरलं, स्नान वगैरे केलं आणि आता आपण मानवडा इथून निघलो आहेत. ते आपण रात्री त्या ठिकाणी थांबलो होतो. हे मानवड्यातलं महादेवाचं मंदिर आणि आपण आता सगळे 5:30 वाजता निघालो आहेत बडवानीकडं. हा हायवे, हे मंदिर हायवे टच आहे, त्यामुळं आतमध्ये वगैरे कुठं जायची गरज नाही आहे, रस्त्यालाच आहे. चला तर मग आता आपण निघू बडवानीकडं. त्यामध्ये आता थंडी वाढत चालली खूप. त्यामुळे जरा सर्दी वगैरे झाली जरा. चला त्यामध्ये अंधार असल्यामुळे जरा कमी दिसते. आश्रमातून 5 मिनिटात चालून आल्याच्या नंतर एक हॉटेल चालू होतं सकाळी. तर त्यांनी आपल्याला चहा नाश्त्यासाठी सकाळ बोलवलं. सकाळी जर स्वयंपाकासाठी कोणी बोलवलं तर नाही म्हणता येत नाही, यावंच लागतं. बडवानी 24 किलोमीटर, अंजद 7 किलोमीटर. बडवानीचा टोल आलाय. आबा टोल आलाय. टोल आपल्याला नाही, आपण 2 टायर वाले आहेत. नर्मदे हर. आज आपल्याला पूर्ण डांबरी रस्त्याने जायचं आहे बडवानीपर्यंत. मागं सूर्यदेवाचं दर्शन झालं, सूर्यनारायणवर आले. आता आपण चाललोय बडवानीकडं. आज जरा आता दम लागायला जरा कमी लागतंय. आज आपला 18 दिवस असल्यामुळं कमी दम लागतोय जरा. आता चालतं. पहिले 2-3 दिवस त्रास होत होता, आता सवय झाली रोज चालण्याची. काल आम्ही बॅगेचं वजन केलं, प्रत्येकाच्या बॅगेचं. ते जे आमच्या आळंदीचे महाराज आहेत, तर यांचं बॅगेचं वजन सगळ्यात जास्त होतं. 13 किलो ना, 13 किलो. तर हे सगळ्यात जास्त वजन घेऊन चाललेत. तर त्यांना पोस्टच मिळाला नाही कुठंतरी, त्यांना कुरिअर करायचं आहे बाकी सामान त्यांचं घरी. बघू जर बडवानीमध्ये जर पोस्ट वगैरे भेटलं तर आपल्याला पूर्ण असं रोड्यास जायला. डांबरी रस्त्याने सरळ चालायचं म्हटलं तर थोडा कंटाळा येतो. अशा गावागावातून रोड असतील तर कळत पण नाही आपण किती कव्हर केलं आहे ते. सकाळपासून आपण 1.5 तास झालं चालतोय, अंदाज नाही आपण किती किलोमीटर आलो ते, पण चालतं. सकाळी थकवा जरा कमी लागतो, त्यामुळं सकाळ परिक्रमेमध्ये असताना सकाळी जेवढं लवकर सुरू करताल तेवढं चांगलं. आणि नाहीच जर झालं तरी काही नाही मानायचं, 7-8ला सुरू केलं तरी काही नाही. रोजचं जेवढं होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार चालायचं. जर पुढं कोणी जात असेल, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही थांबून घेऊ शकता, त्यांना मागून गाठू शकता, नाही तर मागून जा. परिक्रमा पूर्ण होते अशीच. 3 महिन्याची परिक्रमा असते. तर रोज थोडं चालत आपलं अंतर कापायचं आणि परिक्रमा पूर्ण करायची. नर्मदे हर. रात्री जर आपण 4 किलोमीटर चालून आलो असतो तर आपण रात्री ह्या आश्रमावर थांबलो असतो, श्वेता नर्मदा परिक्रमा वाशी शरणालय. पण आपण रात्री लवकर थांबल्यामुळं आपण तिथंच मांडवाडामध्ये थांबलो. तर तिथे आश्रम होऊ शकतं. सकाळ परिक्रमावासी बालभोग घेताना हा एकदम रस्त्याच्या कडेलाच आश्रम आहे. हा आपण म्हणजे बडवानीकडनं येताना जेवढेही आश्रम येतं ते पूर्ण रस्त्याच्या कडेलाच आहे.
आ जाओ इधर आ जाओ। बजे से यहाँ सेवा देते हो? 5:30 5:30 से सुबह, सुबह के 5:30 शाम को 6। अंजड़ गांव से। तेथील आहे अंजर तेथील आहे सगळे 5:30 येतात अंजूला सेवा चलती गाद्या वगैरे टाकल्यात त्यांनी बसण्यासाठी, नर्मदा परिक्रमावासियांसाठी खुर्च्या वगैरे ठेवल्यात. आपण अंजडमध्ये आलो होता, बडवाणीच्या अलीकडे मोठं शहर आहे. आता शहरामध्ये आल्याच्या नंतर आपले सगळे बरोबरचे परिक्रमा वाचले होते ते मागं पुढं झालं. कुणाला कशाचं दुकान भेटलं, कुणाला मेडिकल घ्यायचं आहे, कुणाला काय घ्यायचं म्हटलं, मग ते मागं पुढं वगैरे होतं. बघू आता आपण थोडं शहराच्या बाहेर निघल्याच्या नंतर मग थांबू त्यांच्यासाठी. शहरामध्ये आल्याच्या नंतर नर्मदे हार. भैया जी ये किसका फल है? सिंगोड़ा है, सिगोड़ा. ये कहाँ यानी तालाब में लगता है, तालाब में? रेले अच्छा. बड़े तालाब होगा, पानी के अंदर ये कितना रुपए किलो ये? 100 रुपए किलो। 100 रुपए किलो. कैसे खाते हैं इसको? ये ऊपर का खाना ये फेंक देना, तो निकाल ये अंदर वाला ये खाने का है क्या? ये बाहर आई है क्या बोलते हैं इसको? सिंगोड़ा चिंगोड़ी. ये क्या खाने का है, ये ऊपर है। क्या लगता फल है ये? बोले भाई, हाँ इसको बोझना पड़ता है क्या? नहीं ऐसा ही रहता है, मापना पड़ता है। ऐसा रहता है ये कंपनी आपण आता ताक घेतलं आणि त्यांनी आपल्याला गाद्या वगैरे टाकल्या होत्या बसायला बसण्यासाठी, नर्मदा परिक्रमा वाचण्यासाठी. आपल्यासाठी म्हणजे आपण नर्मदा परिक्रमेमध्ये आहोत, तर आपल्यासाठी परिक्रमा वाचण्यासाठी, सगळ्यांसाठीच नाही. आता आपण ताक वगैरे घेतलं, अर्धा तास बसलो तिथं आणि आता आपण चाललोच बडवानीकडे. हे आपले सगळे, कुणाचं दंडक राहिले का, कुणाचं काही राहिले का चेक करताना. यांनी भरपूर 3 ग्लास ताक घेतलं, यांनी पण जास्त ताक पेले. आता एकच ग्लास पेला तो, मला वाटलं 3 ग्लास. चला ताक जिरून आता थोडंसं. सकाळपासून वडापाव झाला आहे, समोसा झाला आहे, ताक झालं आहे, कोणी जिरा पण पेलं, चहा पण पेलेत, भात 2 वेळेस झाला आहे, एकदाच. चला नर्मदे हर. नर्मदे हर. श्री हनुमान मंदिर समिति ग्राम बोरला, आपका हार्दिक स्वागत. नर्मदे हर. आता दुपारच्या 2 वाजलेले आहेत आणि आता आपण निघलोय बोरला या हनुमान मंदिरातून आणि आता आपण पुढं चाललोय. जेवण वगैरे, भोजन प्रसादी. आता ते जेवणाची सवय लागली, पण आजपासून आपण जेवणाला भोजन प्रसादी आणि नाश्त्याला बालभोग म्हणणार आहोत. कारण नर्मदा परिक्रमा करत असताना जेवण म्हणणं बरोबर नाही, तर त्याला आपण भोजन प्रसादी म्हणायला पाहिजे आणि नाश्त्याला बालभोग. तर आता आपण भोजन प्रसादी करून चाललो आहे बडवानीकडं. आश्रमात जेवणाची व्यवस्था वगैरे खूप छान अशी केली होती त्यांनी आणि परिक्रमावासियांची ते म्हणजे 2 टाईम ते भोजनाची व्यवस्था देतात. पूर्ण गावकऱ्यांचा चार्ट वगैरे लावलेला आहे तिथं. तर कुणी कधी सेवा वगैरे द्यायची तर
त्याप्रमाणे ते चालू आहे. ते चार्टप्रमाणे ते सेवा वगैरे देतात. दिवसभर कुणी, संध्याकाळी कुणी, असे तिथं वारानुसार पूर्ण त्यांचे नाव वगैरे लिहिलेले आहेत. तर ज्यांना कोणाला दान वगैरे करायचं असतं तर ते स्वयंपाक वगैरे आणून देतात. गव्हाचा कट्टा असेल, तांदूळाचा कट्टा असेल, तर त्यानुसार हे अन्नदान चालतं. करा तुम्हाला घ्या डोक्यावर, घ्या पिशी डोक्यावर. हे बघा बरं का, हां असं बांधायचं नाही ना तिथे. बांधली ही ना, 2 रोज नाही सुटली तरी सुटणार. आणि पिशी घ्या ना त्याच्यावर. हे आमच्या आबाचे चुंबर. ते मागाचं बांधून तसलं ते तळ्यावरची तुम्हाला म्हणा. ते फडी होय, फडी फडी काय फडी 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 तळ्यावरची तुम्हाला म्हणा, तळ्यावरची तुम्हाला. दमा 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 हे बघा. हां सकाळची बांधलं तर हिरवळ सुटणार नाही. पेरीच असो, औसाकीच असो, काय असो. जमलं. पण सकाळी 5:30 वाजल्यापासून चालतं. तर तो सरळ रस्ता आहे. आत्ता वाजल्यात 4. अजून कडवणी राहिले 5 किलोमीटर. अजून आपल्याला 5 किलोमीटर जायचं आहे. तर प्रत्येकाचं त्रास होतो वेगळा आहे. कोणाचा पाय दुखत असेल, कोणाला पायाला खळून आले असतील, आणि कुणाचं काही काही. पण थांबत कोणी नाही. रात्री झोपल्याच्या नंतर, आराम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी परत तो त्रास घेऊन चालता येत. शक्ती कुठून येते प्रत्येकामध्ये मैयालाच माहीत. 52 गजात 10, अल्लाजपूर 79, बडोदा 222. आता आपण पोहोचलोय बडवानी या MP मधील जिल्ह्याच्या ठिकाणी. बडवानी हा मध्य प्रदेशमधील एक जिल्हा आहे. आपण आता 5 वाजता तिथं पोहोचलो. आणि हे बडवानीमध्ये सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे. तर तिथं राहण्याची व्यवस्था आहे परिक्रमावासियांची. खूप मोठा आश्रम आहे म्हटले. मागं विचारलं, एक 3 किलोमीटर मागं हे एक आश्रम होता. मग आज आम्ही बडवानीला मुक्काम करण्याचं ठरवलं. तर आलो पुढं म्हणून. त्यामध्ये विश्वेश्वराचं मंदिर. थोड्या वेळ आता, थोड्या वेळ आता थोड्या वेळ जरा विश्रांती घेऊ आता. मग हा पहिला चौक लागतो. हा जो सरळ रोड जातो, तर ह्या रोडने न जाता आपण आता उजवीकडच्या रोडने जाणार आहोत. परिक्रमा मार्ग, सिद्धेश्वर आश्रम, नर्मदा आश्रम यावर जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को. प्रत्येक आश्रमावर गेल्याच्या नंतर आपल्याला असा एक स्टॅम्प घ्यावा लागतो. त्या आश्रमाला आपण नाव वगैरे नंबर लिहून घेतात आणि आपल्याला स्टॅम्प देतात. मागही एक आश्रमामध्ये आपण व्हिडिओ काढला होता, तर तोही त्याच पद्धतीने होता. बडवानीच्या सिद्धेश्वर आश्रमावर आपली भोजन प्रसादाची व्यवस्था चालू होती. तर ते झाडून वगैरे घेत होतं आणि पलीकडं स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये स्वयंपाक चालू होता.